70 दिवसांचा टोमॅटो 4 मिनिटांसाठी संपूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या टोमॅटो पिकाची 70 दिवसांची अवस्था दाखवणार आहे। जर तुम्ही टोमॅटोची शेती करत असाल किंवा भविष्यात करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आज माझ्या टोमॅटो पिकाला 70 दिवस पूर्ण झाले आहेत। या टप्प्यावर झाडाची वाढ चांगली झालेली आहे आणि आता झाडावर भरपूर फळधारणा सुरू झाली आहे। माझ्या शेतात पहिल्या खुड्यात 9 कॅरेट आणि दुसऱ्या खुड्यात 16 कॅरेट दिसत आहेत। झाडांची वाढ, फुले आणि फळांची संख्या पाहून समाधान वाटत आहे। 70 दिवसांच्या टोमॅटोमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाड निरोगी ठेवणे। जर झाडाची पाने हिरवीगार असतील आणि त्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव नसेल तर फळांची वाढ चांगली होते। म्हणून रोज शेताची पाहणी करणे आवश्यक आहे। पिवळी पाने, डाग किंवा किडी दिसल्यास त्वरित योग्य उपाय करावे। या अवस्थेत पाण्याचे व्यवस्थापनही खूप महत्त्वाचे असते। मातीमध्ये ओलावा कायम राहील इतकेच पाणी द्यावे। जास्त पाणी दिल्यास मुळे कमकुवत होऊ शकतात, तर कमी पाणी दिल्यास फळांची वाढ कमी होऊ शकते। त्यामुळे हवामान आणि माती पाहून सिंचन करणे योग्य ठरते। टोमॅटोच्या फळांचा आकार आणि गुणवत्ता चांगली राहण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असते। पिकाला आवश्यक पोषकद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यास फळे मजबूत आणि दर्जेदार तयार होतात। तसेच शेत स्वच्छ ठेवणे आणि तण नियंत्रण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। मित्रांनो, माझ्या टोमॅटो पिकामध्ये पहिल्या खुड्यात 9 कॅरेट आणि दुसऱ्या खुड्यात 16 कॅरेट आल्यामुळे पुढील खुड्यांमध्येही चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। पुढील काही दिवसांत फळांचा आकार वाढेल आणि नंतर ती लाल रंगाने पिकायला सुरुवात करतील। जर तुम्हाला माझ्या टोमॅटो पिकाचा पुढील प्रवास पाहायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुमच्या टोमॅटो पिकाची अवस्था कशी आहे हे सांगायचे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। मी प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करेन। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।